एकीच्या बळावरच पद्मशाली समाजाचे प्रश्न सुटतील असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलं। पद्मशाली समाजातील गट तट दूर करून एकी झाल्यास या बळावर समाजाचं आणि समाजाशी निगडीत विडी यंत्रमाग उद्योगाचे प्रश्न सुटतील असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी सोलापुरात केलं। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघातर्फे गांधीनगर नजीकच्या मार्कंडे शॉपिंग सेंटरमधील बोमड्याल मंगल कार्यालयात आयोजित ते अधिवेशनाचे उद्घाटक या नात्यानं बोलत होते। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय पद्मशाली संघाचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकरवार, अध्यक्ष कंदागटला स्वामी, महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष भूपती कमठम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष महेश कोटे, सरचिटणीस दयानंद मामड्याल, माजी आमदार नरसय्या आडम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोल्ली, रामकृष्ण कोंड्याल, जनार्दन कारंपुरी, रामचंद्र जन्नू, आमदार सिद्धाराम मेहत्रे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, जगन्नाथ गड्डम, विश्वनाथ वनम, अखिल भारतीय पद्मशाली संघ महिला विभागाच्या अध्यक्षा दुष्यंतला वनम, अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघाचे अध्यक्ष प्रथमेश कोटे, अखिल भारतीय पद्मशाली संघ राजकीय विभागाचे अध्यक्ष बोला शिवशंकर, पद्मशाली समाजाच्या अभिनेत्री बी अन्नपूर्णा, अंबादास बिंगी, पेंटप्पा गड्डम, मेघनाथ येमूल, अजय दासरी यांची प्रमुख उपस्थिती होती। आपल्या भाषणात सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले की या अधिवेशनात होणाऱ्या विविध ठरावांच्या बाजूने राहण्यास मी कटिबद्ध आहे। एकेकाळी गंगाधर पंत कुचन यांच्या रूपाने या समाजाला चांगलं नेतृत्व मिळालं। अलीकडच्या काळात नेतृत्वासंदर्भात शिथिलता आली आहे। वस्त्रोद्योगातील मंदीचा मोठा प्रभाव सोलापुरात पडला आहे। या समाजाचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी सर्व समाज बांधवांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे। आज आपण काही महत्त्वाचे ठराव इथं मांडावे, या ठरावाला आमची देखील संमती आहे आणि आदम साहेब तर कायम आपल्या बरोबर आहे। ते नुसतं विडी कामगारांचा प्रश्न नाही, पण ते सगळ्यांचाच प्रश्न घेऊन बघ ते हजर राहतात। पण असं जर सगळे जर मिळून समाजाचे प्रश्न सोडवता आले तर सोडवले पाहिजे, या मताचा आम्ही आहे। समाजाच्या प्रश्नामध्ये तुम्ही आपले निरनिराळे गट करू नका, एकीने हा प्रश्न सुटेल। महाराष्ट्रातील पद्मशाली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारनं महर्षी मार्कंडे या नावाने आर्थिक महामंडळ स्थापन करावं अशी प्रमुख मागणी त्यांनी केली। विडी आणि यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्यानं या उद्योगांना शासनाच्या योजनांचा लाभ देऊन ऊर्जितावस्था देण्याची गरज आहे। भाजपनं पद्मशाली समाजाचा केवळ वापर करण्यापलीकडे काही केले नाही हे लक्षात घेता आगामी निवडणुकीत समाजाचा आमदार झाला तरच आपले प्रश्न सुटतील असं कोठे म्हणाले। पण ज्यांनी आपल्या समाजाची फक्त अधोगतीच केली आहे, फक्त आपला वापरच केला आहे, तर त्यांच्या पाठीमागे आपण का जायचं ह्याचा विचार आता समाजाने करण्याची गरज आहे। एकेकाळी आदम मास्तर आपल्याला माहिती आहे की आमदार असताना ते विधान भवन मध्ये मोठा आवाज उठवायचे, पण आज दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये एकमेव कैलास गोरंट्याल आपले आमदार आहेत। आणि म्हणून जिथं आपण आणू शकतो, नगरला आपली ताकद आहे, जालन्याला आता ऑलरेडी आहे, पुण्यामध्ये आपले मोठा समाज आहे, आणि जिथं जिथं सोलापूर तर सगळ्यात जास्त आहे, जिथं जिथं आपले लोक निवडून येतील ते कुठल्या का पक्षाचे असेना, जोपर्यंत आपले लोक येणार नाहीत, शासनामध्ये बसणार नाहीत, जोपर्यंत ती आवाज उठव। खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योगाला लष्करासाठी गणवेश तयार करण्याचं काम देऊ असं अभिवचन दिलं होतं, मात्र ते त्यांनी आज तागायत पूर्ण केलं नाही। केंद्रात भाजप सत्तेवर आल्यावरच विडी बंडलावरील वैज्ञानिक इशारा छापण्याचा नियम अधिक कडक करण्यात आला आहे, त्यामुळे या उद्योगावर मोठा परिणाम झाला। अजूनही या उद्योगावर टांगती तलवार आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं जाती धर्माच्या मुद्द्यावर मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला। आगामी विधानसभा निवडणुकीत मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या मुद्द्याला बळी पडू नका असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं। समाजाचं राजकारण मी करत नाही, धर्माच्या नावावर मी वोट आजपर्यंत मागितले नाही, पण तुम्ही मतदान केलं मला। हाच समूह ज्यांनी एकेकाळी सर्व धर्म समभावावर मतदान केलंय, ह्या वेळेस ह्या समूहाला काय झालं, ह्या वेळेस ह्या समाजाला काय झालं, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा।
तुम्ही कामाला महत्व दिलंय, तुम्ही माणसाला महत्व दिलंय, तुम्ही कधी धर्मजातपात अडकला नाही, आज तुम्ही पुढे जायच्या ऐवजी मागे जाताय. तुम्ही प्रोग्रेसिव्ह नाही होता, तुम्ही मागे जाता, आपला देश मागे जाताय. पण ही धोक्याची घंटा आहे, ही धोक्याची घंटा आहे आपल्या देशासाठी. उद्या काम करणारी लोकच राहणार नाहीत, फक्त दंगल पेटवणारी, समाजामध्ये तेढ निर्माण करणारीच लोक राहतील या देशात. आणि मग आपण काय करणार? बसूया बोलत. या प्रसंगी श्रीधर सुंकरवार, नरसय्या अडम, अशोक इंदापुरे आदींची भाषणे झाली. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. युवक आणि महिला संबंधी स्वतंत्रपणे चर्चासत्र घेण्यात आलं. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक महेश कोटे यांनी केलं. सूत्रसंचालन नारायण येरवा, रेणुका बुधाराम आणि गिरीश गोस्की यांनी केलं. दरम्यान पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडे यांच्या नावानं आर्थिक महामंडळ स्थापन करून त्याकरिता सुमारे 500 कोटींची तरतूद शासनानं करावी असा मुख्य ठराव करण्यात आला. याशिवाय विशेष मागास प्रवर्गास SBC कायद्याच्या चौकटीवर टिकणारं 2% स्वतंत्र आरक्षण मंजूर करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.